नमस्कार मंडळी, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला आज एक नवीन रेसिपी, पारंपरिक रेसिपी बनवण्यासाठी चला आता. आणि आमरसाचे दिवस चालू आहे, मस्त सणावाराचे दिवस चालू आहे. डाळ शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलेले आहे. 1 वाटी डाळ. आता आपण 3 ते 4 शिट्ट्यात आपली डाळ व्यवस्थित शिजते. स्वच्छ धुवून घेतलेली डाळीला आता कुकरमध्ये आपण लावून घेणार आहे. थोडीशी हळद, तेल. पण आता हे कुकरला लावल्यावर रंग खूप छान येतो. आणि रिंग वगैरे काढून घेतली, शिट्ट्या वगैरे व्यवस्थित रिंग लावून घेतलेली मी. आता शिट्टीही लावून घेणार आहे. तर डाळ शिजत आहे तोपर्यंत मी पिठाची डो लावून घेतलेली आहे मस्तपैकी. डाळ ही आपली 3 ते 4 शिट्ट्यात व्यवस्थित शिजलेली बघू शकता आपण. एकदम आपलं स्मूथ झालेली आहे डाळ, शिजून गाळ झालेली आहे. आता डाळीला आपण थोडेसे फेटून घेणार आहोत आणि कट वेगळा करणार. आधी आपल्याला आमटी बनवण्यासाठी व्यवस्थित पूर्णाच्या चाळणीतूनच आपण पाणी निथळून घेतलेले आहे बघू शकता आपण. डाळीचे पाणी सर्व व्यवस्थित निथळून घेतले चाळणीतून. आता डाळ पुन्हा आपण कुकरमध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित फेटून घेणार आहोत. कट वेगळा झालेला आहे, आपण आमटी करून घेणार त्याची. जेवढी साखर आणि तेवढी डाळ आपली आहे, 1 वाटी डाळ तर 1च वाटी आपण साखर वापरणार. पुरण खूप छान होते, स्मूथ होते, कुठेही डाळीचे कण वगैरे राहणार नाही, पुरणपोळी अजिबात फाटणार नाही, खूप छान होते. आणि या प्रकारे पुरण केलं तर मग तर एकच नंबर पुरणपोळ्या येतात. डाळ व्यवस्थित फेटून घेतलेली आहे. जेवढी साखर आहे, जेवढी डाळ आहे तेवढीच आपण साखर वापरणार. 1 वाटी डाळ 1च वाटी आपण साखर वापरणार. आपल्या गोडीनुसार आपण गूळही वापरू शकतो किंवा साखर कमी जास्तही करू शकतो, जसे आपण गोड खात असलो त्याप्रमाणे. आता गॅस चालू केलेला आहे आणि त्यावर ते मिक्स केली डाळ आणि साखर. जोपर्यंत व्यवस्थित चमचा उभा राहत नाही तोपर्यंत आपण शिजून घेणार आहे पुरणाला. खूप छान पुरण होते, स्मूथ होते. डाळ आणि साखर शिजवायला मला 10 ते 15 मिनटं लागलेली आहे. जोपर्यंत साखरेचे पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत थोडीशी विलायची पावडर करून घेतलेली मी आणि तेही किसून घेतले. जायफळही किसून घेतलेले आहे. टेस्ट खूप छान येते बघू शकता आपण. थोडेसे जायफळ किसून घेतले. साखरेचे पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित पुरण शिजवून घेणार. काही कारणास्तव मध्ये मध्ये व्हिडिओ आले नव्हते. 1 चमचा तुपही टाकून घेणार आहे. तुपाने 1 नंबर लागते पुरणपोळी आणि खमंग होते. तब्येत बरी नव्हती मध्ये, म्हणून व्हिडिओ काही येत नव्हते. बरीचशा ताईने मेसेज, फोन वगैरे करून त्यांनी खूप काळजी घेतली. चला व्यवस्थित पुरण शिजलेले आहे. चमचा आधी चमचा उभा राहत नव्हता तोपर्यंत मी पुन्हा शिजून घेतले 2 ते 3 मिनटं. त्यानंतर चमचा जोपर्यंत उभा राहत नाही पुरणात तोपर्यंत मस्तपैकी शिजून घ्यायचा. आता पहा, चाळणीतून आपण झटपट पुरण काढून घेणार आहे. आता तुम्हाला थोडेसे पतले वाटते, पण नंतर 1-5 मिनटांनी थंड झाले पुरण का घट्ट होते. हे गरम गरमच आहे आणि सावकाश करा, कारण की हाताला चटका वगैरे लागण्याची शक्यता असते. मग थोडी घाई होती म्हणून मी थंड वगैरे काही केला नाही. झटपट पुरणपोळी पुरणाचे पुरण काढून घेतले चाळणीतून बघू शकता आपण. आता आपण पुरण थंड झालेले आणि साईडला ठेवले होते, डो लावलेले होते आधीच. आता 2 ते 3 पोळ्या मी लाटून घेणार आहे. जो आपल्याला लागणार आहे बाकीच्या नंतर करणार आहे. छोटे छोटे पिठाचे गोळे घेऊन आपण दुप्पट पुरण ते एक भाग पिठाचं गोळ्याची तयार करून घेणार आहे. साईडला ठेवलेले आहे. पुरण जास्तच लागतं तेव्हाच छान लागते पुरणपोळी खाण्यासाठी. तर छोटे छोटे आपण गोळे करून आता चकरी आपण करून घेणार आहे हातावर. आणि त्यात आता पुरणाचे गोळे भरून मस्तपैकी दाबून घेणार आहे आणि हातावरच गोल गोल व्यवस्थित करून घेणार आहे. थोडेसे पीठ सुके हलक्या हाताने लाटून घेणार आहे पुरणपोळी. जेवढी आपल्याला लागते त्याप्रमाणे
काठं व्यवस्थित लाटून घेणार आहे. काठं बारीक पाहिजे. तवाही छानपैकी तापलेला आहे आणि पुरणपोळी लाटून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तवा जास्त तापल्यामुळे लवकर पुरणपोळी भाजलेली बघू शकता. आणि तवा छान तापूनच घ्यायचा, कारण की पुरणपोळी म्हणजे फटकन फुलते. बघू शकता किती टम्म फुगलेली, पण थोडीशी ब्राऊन पण झालेली आहे ही. थोडासा वेळ जास्त लागला मला, पाण्यात दुर्लक्ष. त्याला याचप्रमाणे आता सर्व पुरणपोळी लाटून घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कधी आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद. असंच साथ सपोर्ट राहू द्या. झटमट 5-6 पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहे. आलटून पलटून पुरणाची पोळ्या भाजून घेतलेल्या आहे. चला, तुपानं ते एक नंबर लागते पुरणपोळी. खिरीसोबत पण छान लागते. आमरसासोबत तर एक नंबरच लागते. तुम्ही कशासोबत खाता नक्की सांगा कमेंटमध्ये. हा राहिलेला व्हिडिओ डबल झालेला आहे.